राज्यातील तरुणांसाठी सर्वात मोठी खुशखबर आनंदाची बातमी। लवकरच पोलीस दलामध्ये 7,500 पदभरतीला होणार सुरुवात आणि त्या संदर्भामध्ये राज्य सरकारची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। विद्यार्थ्यांनो, पोलीस भरती 2024 मधील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलवर अपडेट मिळवा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। आपण राज्य व पोलीस दलाच्या सर्व माहिती अपडेट विद्यार्थ्यांना देत असतो। तर पोलीस भरतीसाठी यावर्षी अजून एक संधी प्राप्त होणार आहे। 2024च्या अखेरीस अजून एक नवीन भरती प्रक्रिया होणार आहे। मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार राज्यात सध्या 2023 मधील रिक्त असलेल्या 17,471 पोलीस जागेवर भरती सुरू असून 1 सप्टेंबर पूर्वी ही भरती संपणार आहे। त्यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या काळातील अंदाजे 7,000 पोलिसांची भरती होईल, अशी माहिती गृह विभागाकडून वरिष्ठ सूत्रांनी दिली। तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत 2 वेळा पोलीस भरती झाली आहेत। त्यांच्याच कार्यकाळात 1976चा गृह विभागाचा आकृतीपर्यंत बदलून नवीन तयार केला। वाढती गुन्हेगारी, नगर जिल्ह्यात शहर जिल्ह्याचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलीस ठाण्याची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला। त्यानुसार मागील 2.5 ते 3 वर्षात 30,000 पोलिसांची भरती झाली आहे। राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता देखील आता वाढवण्यात आली असून सध्या तेथील नवप्रतिष्ठ पोलीस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे। तत्पूर्वी 1 सप्टेंबरपर्यंत सध्याची 14,471 जागेची पोलीस भरती पूर्ण करण्याचा आदेश गृह विभागाने सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आहे। आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक शिपाई व 5 जिल्ह्यात बॅट्समन पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। त्यानंतर नवीन पोलीस भरतीला सुरुवात होईल। तर रिक्त पदाचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव। सध्याच्या 17,471 पोलीस जागेसाठी राज्यभरातून 17,76,000 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। त्यापूर्वी 13 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते। सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस पदाच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला आहे। त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या भरतीला सुरुवात होऊ शकते, असंही सांगितलं जात आहे। तर अनेक शहरांचा विस्तार वाढला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, लोकसंख्या वाढली, वाहनांची संख्या वाढली। अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे, ही वस्तुस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर ज्या शहरात जिल्ह्यात नवीन पोलीस ठाण्याची गरज आहे, वाहतूक शाखा, गुन्हे शाखेची पोलीस शिपायाची अशी कमी पदे आहेत, त्यांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर करावे। त्याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढून मिळेल, असा विश्वास या अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वाची न्यूज आणि अपडेट असून पोलीस भरती 2024 बद्दल अत्यंत महत्त्वाची ही न्यूज होती। तर विद्यार्थी मित्र, लवकरच नवीन पोलीस भरती होणार असून तुम्ही चांगली तयारी करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर अपडेट मिळवा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद, खूप खूप विशेष आभार।